आणि आपल्याकडून पंचमंडळी आहेत. आजच्या दिवसाचं नियोजन कसं असेल हे आपण पंचमंडळींकडून जाणून घेणार आहोत. तर आजच्या दिवसाचं नियोजन कसं असेल? आता दुपारचं जेवण 1 वाजता निघणार. जेवण परत पालखी स्टार्ट होईल. पुढं आपला जो गाण्याचा रूम असेल त्या पालखी 5 मिनिटं थांबवला म्हणजे आता आपली त्याच्यानंतर आपल्याला इथून 6 किलोमीटर आहे कारला फाटा. तिथं जायला किती वाजतील तरी पण? आणि तिथून पुढे कमानीपासून आपला जल्लोष कशा प्रकारचा असेल? अर्धा डीजेवर आहे. अजून इकडनं आपला बँड वाजणार आहे पुरं वरपर्यंत. तरी पण आता आपण चालू झालो 300 ते 350 लेडीज जाऊ. आता किती जण होती? कमीत कमी 700-800 जण. 700-800 जण आपल्या पालखी गोड आहे ना. याच्या पुढे म्हणजे किती जोरदार नियोजन असेल आपलं? भरपूर नियोजन. कारण त्या पंचकमिटी अशी आहे आणि वरपर्यंत करणार. दा तुम्ही काय सांगू शकता पालखी? म्हणजे आता आपण निघाल्यापासून गेले 1-2 वर्ष बघितले पावसाची कमतरता होती. पण आपल्या इस्राईलच्या भक्तांना चालण्यासाठी भरपूर त्रास झाला होता. चालताना कोणाचे फोड आले, कोणी अंगवाने होतं त्यांनी चप्पल घालवले. यावर्षी आपल्याला एवढी चांगली साथ भेटलेली आहे. आई माऊलीने आपल्याला चांगला पाऊस दिलेला आहे. कोणालाही अजूनपर्यंत एवढ्या पावसात चालून कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला. अशा पुढचं नियोजन असेल आपला. पालखी उचलल्यानंतर आपली त्याचे दादा म्हणाले की आपल्या वस्तीच्या ठिकाणी 10 मिनिटं तिथून मग निघालो. तिथं 4च्या लगभग आपण चढायला सुरुवात करू परत. मग ते गाड्यावर गेल्यानंतर आई माऊली बोला 8:30 झाला की पुन्हा आपण आपली खाली येऊ आणि मग ती पालखी आपण घेऊन उद्या पुन्हा रिटर्न अलिबागला जाऊ. आणि तिथे सुद्धा अलिबाग कोलेवाड्यात आपण पूर्ण पालखी फिरवणार. असा आपला आईचा सोहळा असतो. आता आपली कालची पालखी ही संत तुकाराम महाराज पादुका त्यांचं मंदिर आहे तिथे होती बरोबर आहे. तरी पण किती पोरं आपली राहिला होती तिथे? तरी 300-350 पोरं होते. 300-350 म्हणजे लेडीज जाईल. म्हणजे आज आपण सकाळी 7 वाजल्यापासून आपला सकाळी 7 वाजल्याला आपण रोज चालायला सुरुवात करायची. आजकाल आपण चालायला आता कसं आहे शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी आपले नातेवाईक जे कोणी असेल त्यांना एवढ्या लवकर यायला सुद्धा जमत नाही. त्यांच्यासाठी आपण अर्धा दिवस होल्ड ठेवतो. मग ते येतात, 4 वाजता झाला, आरती झाली, आईची आपण पण पालखी होतो. एवढ्या लवकर आपण उठून जाऊ पालखी घेऊन. आपल्या नातेवाईक त्याच्यामुळे आपण पालखी घेऊन दुपारी होतो. आता 11:15 वाजले. किती वेळ जाईल जेवणाचं सर्व कार्य? आता आपलं लगभग जेवण रेडी आहे. आजच्या जेवण रेडी केलं आहे. आता जेवल्यानंतर लगेच आपण आरती झाल्यानंतर काही पास आहे थोडंसं त्याने आपण सहकार्य केले. त्याच्यामुळे आम्ही कालाबद्दलमध्ये समजा आपल्याला जरा 4-5 नावं सांगू शकता की जी पंचकम कमिटी आहे ती जास्तीत जास्त या नियोजनात दरवर्षी तुम्हाला हातभार लावते. 4-5 मला तर 4-5 जणांची नाव घ्यायची गरज नाही. सर्व पोरं असे आहेत की सर्व. तर आजचा आपला बँड आहे तो कुठला असणार आहे? अलिबागचाच बँड आहे. धन्यवाद दादा तुम्ही. एकविरा माते की जय. घेऊन चाललेले आहेत. चला मंडळी आता ही बॅगा आपल्या आहेत त्या गाडीमध्ये टाकलेल्या आहेत. इकडे आपल्या रूम आहे आणि या साईडला आपल्या गाड्या आहेत बघू शकता. आणि इथे आपली बॅग टाकायची आहे आणि बॅग टाकली की मग पुढे जेवण वगैरे झालं की आपण निघणार आहोत. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आता इथे थोडं जेवायला सुरुवात केलेली आहे. जो तो जेवून झाला की मग आता चालायला सुरुवात होईल. आता सर्व लाईनीत एक लाईनीत उभं राहून मग जेवण सर्वांनी घ्यायचं आणि मग तिथे समोर बसून जेवायचं आणि मग हळूहळू सर्व जेवण झाले की रांगेत उभे राहतील आणि त्यानंतर आपली पालखीसोबत चालायला सुरुवात होईल. आज बहुतेक पोरं लवकरच जेवून मोकळी झाले कारण त्यांना एकविराईच्या भेटीसाठी लवकर पोचायचं आहे. पण जो नियम आहे आपला सर्व सोबत येऊन त्याप्रमाणेच निघावं लागेल. लहान मुलं लहान मुली सर्व एकत्र जेवायला बसते. एक रांगेत बघू शकता तुम्ही तिकडे जो तो 5-5 जणांचा 6-6 जणांचा ग्रुप करून बसलेले आहेत. ज्याचं जेवण झालं तो बाहेर पडतोय. बाहेर पडले की मग आपल्या सोबत चालायला सुरुवात होईल.
2:15 वाजता आपली आई माऊलीची पालखी निघालेली आहे. जिथे आपण राहत होतो त्या कारले फाट्यापर्यंत पालखी आता आपली चालत निघालेली आहे. आणि आता आपल्याला जायला एक अर्धा ते 1 तास जाईल चालायला. आणि आता आपण तिकडे गेलो की आईचा स्वर्ग आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्यासोबत सगळी चालत आहेत. आता आज तरी पण 600 माणसं चालत आहेत. तरी घरून जेवढे आलेले आहेत तेवढेसुद्धा आता आपल्यासोबत चालत आहेत. आधी आम्ही 350 जण होतो, आता कमीत कमी 600 प्लस झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर सर्व चालत आहेत. गेलो की तुम्हाला आईचा स्वर्ग बघायला मिळेल आणि मजा मस्ती सुद्धा बघायला मिळेल आजची. मंडळी आता आपली आईची माणसं आपल्या कमानीजवळ म्हणजे कारल्या फाट्यावर पोहोचलेली आहे. आणि बघू शकता पुढे सर्व बँडवाजा वगैरे आलेले आहेत. डीजे आपला चालूच आहे आणि सर्व पोरं पुढे आहेत, काही मागे आहेत. आता इथे पालखी थांबेल जरा वेळ. सर्व एकत्र मागचा झेंडा आला बावटा की आपण चालायला परत सुरुवात करू. चालायला नाही, आता तर आपण पूर्णपणे नाचत जल्लोष करत जाणार आईची पालखी. आईच्या पालखीच्या पुढे डीजेचा टेम्पो थांबलेला आहे. आणि तिथे बघा तुम्ही सर्वजण लेडीज महिला वर्ग सर्व एकत्र नाचत आहेत. आणि त्यांचा जोश असेच नाचत ते पूर्णपणे आईच्या गडापर्यंत जाणार आहेत. आणि तिथे सुद्धा जाऊन असाच नाच तुम्हाला त्यांचा बघायला मिळेल. त्यांना गावात औषधी घेऊन जा आणि त्यांचा काय आजार बाजार कोणता आणि ज्यांचे धंदे संस्था असतील त्यांना मावले भरपूर देत.
मंडळी आपल्यासोबत पंच मंडळी आहे. तर दादा आजचा 4था दिवस आहे. आज आपली एकविराची पालखी मंदिरावर पोहोचेल, बरोबर आहे? तर तुम्ही आजच्या 4 दिवसाबद्दल पूर्णपणे काय माहिती देऊ शकता? जय जय. मंडळी आता आपण आई माऊलीच्या पायथ्याशी विहेरगाव येथे पोहोचलेलो आहोत आणि आता आपली पालखी सुद्धा इथे 2 मिनिटात पोहोचेलच आणि इथली धमाल मस्ती मजा तर तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळेल. पालखी निघाल्यापासून भरपूर असा पाऊस लागलेला आहे आणि त्याच जोशात पुरं दिवस रात्र चालत होते 3 दिवस आणि आजचा 4था दिवस ज्या दिवशी आपली पालखी आई माऊलीच्या कार्लेगडावर पोहोचते. आता विहेरगाव जवळ आलोय आणि पोरांचा जल्लोष बघा, त्याच जोशात पोरं नाचत आहेत. काही मुलं एकविराईच्या भेटीला पूर्णपणे पुढे पोहोचलेली आहेत. अर्धी पोरं इथेच आहेत, सर्व महिला वर्ग सुद्धा इथेच आहे आणि पाऊस लागलेले आहेत म्हणून अर्धी पोरं नाचत अर्धी थांबली आणि आता त्या जल्लोषात आम्ही वरती सुद्धा चढणार आहोत.
आता पायऱ्या चालू झालेल्या आहेत. आता इथे दोन्ही साईडून साखळी करायची आहे पोरांची आणि मग पालखीला हात लावून सर्वांनी चालायला सुरुवात करायची. आणि आता पालखीला साखळी लावायला सुरुवात झाली तर सर्वजण एकत्र चढायला सुरुवात होईल. मग मंडळी 3 दिवस चालून झाल्याच्या नंतर फायनली आपण आता एकविराईच्या भेटीला पालखी घेऊन पोहोचलेलो आहे. आणि इथे सर्व थांबलेले पालखीसाठी आणि एकविराईचा डोंगर आणि असं भरलेला असा पाऊस आणि ते वाहते झरे हे सर्व दृश्य तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळते.
मंडळी, आत्ताच आम्ही कारले डोंगरावर, तुम्ही बघितलं असेल कारले डोंगरावर आपली आईची पालखी पोहोचलेली आहे आणि पालखी पोहोचल्यानंतर ती धमाल मस्ती मजा तुम्ही बघितलीच असाल. तर आज आपला 4था दिवस होता आणि 4थ्या दिवशी आपल्या आईची पालखी ते कारले डोंगरावर पोहोचलेली आहे. तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय एकवीरा माऊली.